नमस्कार मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ओस्वाल्ड सोलर पंप आणि इकोझन सोलर पंप या दोघांचं कंपॅरिझन करणार आहोत, म्हणजे दोघांचा पाणी प्रेशर बघणार आहोत आणि बाकीची सर्व माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर त्यासाठी आपण दोन्ही कंपनीचे 3 HP सोलर पंप घेतले आहे आणि त्याच्यात 30 मीटर हेड पंप आहे। तर याचा पाणी प्रेशर आणि बाकीची सर्व माहिती घेऊया। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मित्रांनो, ओस्वाल्डचा सोलर पंप आपण बघणार आहोत आणि त्याचा हा तुम्ही पाणी प्रेशर बघू शकताय। एकदम ढगाळ वातावरण आहे आणि इथं फक्त 30 फूट खाली सोडली आहे मोटर, कारण की खाली गाळ असल्यामुळे मोटर वरतीच ठेवली आहे आणि त्यांनी मोटर बाहेरला जोडली आहे आणि हा रिटर्न वॉलचा पाणी प्रेशर चालू आहे। मित्रांनो बघू शकता तुम्ही, एकदम चांगलं पाणी मारलं आहे, कारण की आता ऊन पण काहीच नाही, एकदम ढगाळच वातावरण आहे। त्यांनी पण चांगलं पाणी मारलं आहे जागेवरती, बघू शकता तुम्ही। हा 3 HPचा ओस्वाल्डचा सोलर पंप आणि बघू शकता ऊन अजिबात काहीच नाही, एकदम ढगाळ वातावरण आहे आणि त्या हिशोबाने चांगलं पाणी मारलं आहे। तर चला त्याची बाकीची माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो। तर बघू शकता इथं ओस्वाल्डचा सोलर पंपचा कंट्रोलर लावलेला आहे। तर आता याच्यामध्ये मोटर ड्राय रन दाखवते। तर मित्रांनो, मोटर ड्राय रन झाल्यानंतर त्यासाठी खालून आपण 2 पिना कनेक्ट केला आहे, त्यातली एक पिन काढून टाकायची प्लस मायनसची आणि 5-1 मिनिटं ठेवायची, परत कनेक्ट करून द्यायचे, प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल मित्रांनो। तर बघू शकता यांनी ज्या वायरी ज्या सर्व वायरी सोलरच्या प्लस मायनसच्या सर्व वायरींना हा काळा पाईप ओवलेला आहे। तर बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीने ओवला आहे। त्यांनी मित्रांनो काय होतं, उंदीर वगैरे वायरी करू शकणार नाही, त्यासाठी त्यांनी मस्त सर्व वायरींना तो काळा पाईप ओवलेला आहे, बघू शकता मित्रांनो। हा त्याचा मेन खटका आहे। हा खटका जर बंद केला तर कंट्रोलर बंद होऊन जातो, काहीच करता येत नाही। जर तुम्हाला कुठे जायचं असलं तर हा कंट्रोलर बंद करून जायचा मित्रांनो। तर बघू शकता आणि वरती ऑफ ऑन करायला खटका दिलेला आहे, याच्यावरती मोटर ऑपरेट होते आणि हे तुम्ही बघू शकता सर्व फिटिंग वगैरे। आणि ही तिची बॉडी अर्थिंग पण बघू शकता मित्रांनो, याच्यात 3 फुटाचा रॉड खाली ठोकलेला आहे। याने काय होतं, जास्त उन्हाळा झाल्याने जास्त पॉवर झाला का काही पॉवर कमी करून जमिनीत जातं मायनस करून, त्यासाठी बॉडी अर्थिंग दिलेली असते मित्रांनो। आणि मेन अर्थिंग कंट्रोलरलाच लावलेली असते, बघू शकता तुम्ही। आता हा 6 महिन्यापूर्वी पंप इन्स्टॉल झाला आहे, त्यासाठी इथं गबाळ वगैरे उगला आहे, बघू शकता तुम्ही। पावसाळ्याचे दिवस चालू आहे ना, त्यामुळे बघू शकता या साईडनं तिची सर्व माहिती दिलेली आहे इकोझन आपलं ओस्वाल्ड सोलर पंपाची आणि स्ट्रक्चर वगैरे बघू शकताय। आता पॅनल तुम्ही बघू शकता, AVIची पॅनल दिली आहे ओस्वाल्डच्या सोलर पंपाला आणि प्रत्येकी पॅनल 500 वॅटचा आहे मित्रांनो। तसं 3000 वॅटचा पॉवर तयार होतो पूर्ण, बघू शकता तुम्ही। AVIचे पॅनल आहे याला आणि बाकी सर्व माहिती या स्कॅनरवरती दिली आहे, बघू शकता तुम्ही। फिटिंग वगैरे एकदम चांगली आहे मित्रांनो, बघू शकता। तर आता ही तुम्ही अर्थिंग अरेस्टर बघू शकता, म्हणजेच वीज यंत्र। याच्यात पण एक 3 फुटाचा रॉड खाली ठोकला आहे, तुम्ही बघू शकता आणि वायर कनेक्ट केली आहे। याचा वापर पावसाळ्यामध्ये होतो, ज्यावेळेस जास्त विजा चमकतात किंवा विजा पडतात, त्यांनी सोलरला धोका असतो विजांपासून, त्यासाठी अर्थिंग अरेस्टर लावला असतं, बघू शकता। एक रॉड वरती आहे आणि त्याला ती त्रिफुली लावली आहे आणि याला काही मित्रांनो शॉक वगैरे किंवा करंट वगैरे काहीच नाही, त्यामुळे याला घाबरायचं काही काम नाही। जर तुमच्याकडे असलं तर सोलर जवळ लावून द्यायचं, जेणेकरून सोलरला काही धोका होणार नाही पावसाळ्यामध्ये, बघू शकता। आणि जर झाडं वगैरे उगवले असतील तर ते झाडं पण तुम्ही कट करून टाका, जेणेकरून सोलरला काही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो, बघू शकता। तर आता यानंतर मित्रांनो आपण ही जो इकोझनचा सोलर पंप आहे, तर त्याची आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर चला आता इकोझनचा सोलर पंप आपण बघूया मित्रांनो। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, इकोझन सोलर पंपाचा पाणी प्रेशर ही मोटर आपण उन्हामध्ये चालू केली आहे आणि याचा तुम्ही पाणी प्रेशर बघू शकताय। आणि मित्रांनो या पाईपची जी साईज आहे ती 2 इंचीची साईज आहे। तर मित्रांनो 30 मीटर हेड पंपाला 100 फूट पाईप येतो, म्हणजेच 30 मीटरात ज्या तुम्ही पद्धतीने हेड निवडशाल त्याच पद्धतीने तुम्हाला पाईप देते कंपनी। 30 मीटर घेतला तर 30 मीटर, 50 मीटर घेतला तर 50 मीटर, 70 मीटर घेतला तर 70 मीटर पाईप येतो। तर बघू शकतो मी इकोझन कंपनीचा पाणी प्रेशर मित्रांनो। तर चला आता सोलरजवळ जाऊया आणि बाकीची माहिती घेऊया मित्रांनो। बघू शकता इथं पण मोटर 35 फूट खाली सोडलेली आहे, कारण की इथं पण गाळ असल्यामुळे मोटर वरतीच आहे, कारण की गाळाने मोटरीला प्रॉब्लेम येतो मित्रांनो, मोटर खराब होऊ शकते घाण वगैरे जाऊन, तर त्यासाठी गाळाच्या वरतीच ठेवायची मोटर।
तर मित्रांनो ही जॉईंट तुम्ही बघू शकता, याच्यात आपण एक कलर दिला आहे निळा आणि लाल पिवळा जॉईंट केला आहे, म्हणजेच जॉईंट उलटे पालटे केले आहे मित्रांनो. आणि उलटे पालटे जॉईंट केल्याने याचा पाण्याचा प्रेशर वाढला आहे. आणि तुम्ही फिटिंग बघू शकता इकोझन कंपनीची, पण फक्त याला एवढंच आहे की याला काळा पाईप नाही लावलेला आहे, तर उसोल सोलर पंपाला लावलेला होता. तर तुमच्याकडे असला तर तो काळा पाईप लावून द्या, जेणेकरून उंदर वगैरे किंवा दुसरं काही वायरी करणार नाही आणि ते वायरी खराब होणार नाही मित्रांनो. त्यासाठी जर असला तर तो पाईप नक्की लावूनच द्या तुम्ही. बघू शकता हा सोलर पंप इकोझन कंपनीचा. या साईडना इकोझन सोलर पंपाचा जे माहिती आहे ते सर्व दिलेली आहे 3 HP. आणि मित्रांनो दोन्ही पण जे सोलर पंप आहे, दोन्ही सोलर पंप मोबाईल ऑटो होतात. दोन्ही पण तुम्ही कुठून पण चालू करा, फक्त त्या कंट्रोलरमध्ये जे सिम लावलं आहे त्याला रेंज असणं गरजेचं आहे, बाकी दुसरा काहीच प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो इथे जे सोलर पॅनल आहेत ते पण 500 वॅटचे आहे, 3000 वॅटचा पॉवर आहे मित्रांनो. आणि आयकॉनचेच पॅनल आहे याला मित्रांनो, इकोझनचेच म्हणजे त्यांचेच इकोझन कंपनीचेच पॅनल लावलेले आहे याला, बघू शकताय तुम्ही. आणि बाकीची फिटिंग वगैरे बघू शकताय, सारखीच फिटिंग आहे, फक्त मोटर वगैरे वेगळी आहे, बाकी फिटिंग वगैरे एकदम सारखीच आहे, बघू शकताय तुम्ही. तर मित्रांनो या दोन्ही सोलर पंपामधून तुम्हाला कोणत्या पाण्याचा प्रेशर आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला नवे असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये.